टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 2 दिवसाच्या पुण्यातील मुक्कामानंतर आता संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती सासवडकडे मार्गस्थ झालेली आहे। आपण आता जे पाहतोय ते सासवडकडे पालखी मार्गस्थ झालेली आहे आणि हडपसरमध्ये पालखी विसाव्यासाठी थांबलेली आहे। आणि आपण पाहतोय की ज्या ठिकाणी हडपसरमध्ये जी पालखी विसाव्यासाठी थांबलेली आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हडपसरकरांनी मोठी गर्दी दर्शनासाठी केलेली आहे। खरं तर वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांची काळजी घेण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आणि आपण पाहतोय की खरं तर थोडा वेळ हा विसावा असतो आणि त्यानंतर पुढे पालखी जी आहे ती दिवे घाटाकडे मार्गस्थ होत असते। खरं तर या पालखी मार्गातील सर्वात महत्त्वाचा टप्पा जो आहे तो दिवे घाट असतो आणि तो देखील आज चढाई करत हे सगळे वारकरी जे आहेत ते आज सासवडला मुक्कामी जाणार आहेत आणि त्यापूर्वी विसाव्याला या ठिकाणी पालखी थांबलेली आहे आणि नागरिकांनी देखील मोठी गर्दी दर्शनासाठी आपल्याला केल्याचं पाहायला मिळतंय। आणि थोडा वेळ विसावा झाल्यानंतर पालखी जी आहे ती पुढे आता सासवडच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।